नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादं तरी नाश्ता किंवा एखादं संध्याकाळचं जेवण या पद्धतीचं झालं तरीसुद्धा चालतं आपल्याला, हो ना. मग तुम्हाला जर आपला आजची रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो कांदे इथे उभे मी छान असे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घालून हे असं छान पद्धतीनं सगळे मोकळे करून घ्यायचे, मीठ लागलं पाहिजे. दुसरीकडे थोडेसे बटाटे काप करून घेतलेले आहेत आणि या डावानी मी 1.5 डाव इथे ना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडीशी हळद घालणार आहोत. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना बेतानंच घालायचं, म्हणजे बॅटर अगदी पातळ पण होणार नाही आणि अगदी घट्टसर पण राहणार नाही, याची काळजी घ्यायची. आणि हे असं छान असं पहिल्यांदा ना फेटून घ्यायचं. आपण इथं पहिल्यांदा बटाट्याची भजी बनवत आहोत, तर त्याच्यासाठीचं हे बॅटर इथं बनवते आहे. असं छान पद्धतीनं इथं बॅटर फेटून घेतलं ना की आपले जे बटाट्याची भजी असते ना ती फुगते, टम्म फुगते. आणि त्याच्यामध्ये थोडासा मी सोडा घालून घेतलेला आहे. सोडा तुम्हाला पाहिजे तर वापरू शकता, नाही वापरला तर चालेल. अशा पद्धतीने मी उचलणार आहे. एकीकडे तेल तापलेलं आहे, पण पहिल्यांदा इथं ना तुम्हालाही माझ्यासारखा असा जर चुरा आवडत असेल तर या पद्धतीने ना तुम्ही बटाटा आणि कांद्याच्या भजीसाठी ना असा चुरा तयार करून घेऊ शकता. असं चुरा तयार करून घेतल्यानंतर इथं ना ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं त्याच पद्धतीनं इथं मी सगळे बटाट्याची भजी घालून घेणार आहे आणि छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. आपण सारखं उलटपलट करायचं नाही. ती जी भजी आहे ना ती सोनेरी रंगावर तळत आल्यानंतर मगच आपण ती उलटपलट करून काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सगळी भजी बटाट्याची तयार करून घेतली आणि पाहू शकता अगदी टम्म फुगलेली अशी भजी तयार झालेली आहे. आता इथं छान कांद्याला ना पाणी सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये मावेल इतकंच आपण डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, त्या कांद्यापुरतंच इथं आपण बेसन घालत आहोत. तर हे घातल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं हळद घालून घेते आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये डाळीच्या पिठाला लागेल इतकंच मीठ घातलेले आहे. लक्षात ठेवा, आपण कांद्यामध्ये सुरुवातीला मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर लाल मिरचीची पावडर इथं मी वापरलेली आहे. तुम्ही पाहिजे तर काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. हे अशा पद्धतीनं पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करत असताना एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे असं छान चोळून घेतलं ना की डाळीचं पीठ जे आहे ना ते सगळ्या कांद्यांना व्यवस्थित लागलं जातं. छान असं बॅटर ते मिक्स होतं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे ते. त्याच्यामुळे ना इथं जास्तीत जास्त हे असं कांद्याला ना चोळून घ्यायचं, म्हणजे छान असं इथं मिश्रण तयार होतं. हे मिश्रण तयार झाल्यानंतर मी आधीचंच तेल वापरत आहे आणि याच्यामध्ये सगळे कांद्याचे भजे छोटे छोटे गोल करून आपण तळून घेणार आहोत. हे या पद्धतीनं करून घ्यायचे आहेत. याला विशिष्ट असा आकार नसतो, म्हणूनच याला खेकडा भजी असं म्हणतात. आणि सोनेरी रंगावर तळल्यानंतर परत एकदा त्याला उलटपलट करून घेणार आहोत आणि ही अशी खरपूस अशी ना आपली कांद्याची भजी तयार झालेली आहे. अतिशय गोड लागते चवीला, कारण कांदा आहे त्याच्यामुळे. तुम्हाला जर आजची ही आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.